सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने मोठी कारवाई केली आहे। डॉक्टर जावळे यांचे राहते घर सील केले असून अँटी करप्शनचे पथक आता सोलापुरातही डॉक्टर पंकज जावळे यांच्या घरी येण्याची शक्यता आहे। डॉक्टर जावळे यांनी स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती। एसीबीच्या पथकाच्या कारवाईला कुणकुण लागताच आयुक्तासह त्यांची स्वीय सहाय्यक फरार झाले। जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचे महानगरपालिकेतील कार्यालय आणि राहते शासकीय घर सील केले असून त्यांच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी त्यांचे स्वयं सचिव श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे 9,30,000 रुपयाची मागणी केली होती। तडजोडंती हे प्रकरण 8 लाख रुपयांमध्ये मिटवण्याचं ठरलं होतं। यानंतर तक्रारींनी जालना कार्यालयात 19 जून 2024 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता। या प्रकरणांमध्ये 19 जून आणि 20 जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली। संभाजीनगर येथील एसीबी कार्यालय आणि जालना येथील एसीबी संयुक्त कारवाई केली असून या प्रकरणी अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोरच फटाके फोडून आनंद साजरा केला आहे। बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून एका कन्स्ट्रक्शन फार्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता। याच प्रकरणात 19 आणि 20 जून रोजी ही लाच मागितली होती। लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाणनगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला असून तर आयुक्तांचं राहतं घर हे सील करण्यात आलं आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।